प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, हरिपाठाच्या अभंग क्रमांक 4 मध्ये वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भावे विन भक्ती, भाव असल्याशिवाय भक्ती शक्यच नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भाव असल्याशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्तीची आशा पण करू नका. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भक्ती नसेल आणि मुक्तीची जर आशा केली तर ती आशा अशी असेल की बळे विन शक्ती बोलू नये. बळ नाही आहे अंगात, हवा मोठी आली तरी त्या वादळाने हलून पडतो आणि म्हणतो 4 गडे आले तर आडवे पाडीन. म्हणजे बळे विन शक्ती बोलू नये. तुमच्याकडे बळच नाही, शक्तीची भाषा करून काय उपयोग आहे? तसं भक्तीच नाही आहे तर मुक्तीची भाषा करून काय उपयोग आहे? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुढं काय म्हणतात माऊली? कैसेनी दैवत प्रसन्न तोरित, उगा राहे निवांत शिवाया. अरे तुझ्याकडे भाव जर नसेल तर तुला त्वरित दैवत परमात्मा कसा प्राप्त होईल? हरी कसा प्राप्त होईल? कैसेनी दैवत त्वरित प्रसन्न, उगा राहे निवांत शिवाया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. उगाच तू थकून जातोयस, त्याचा काही उपयोग नाही. भाव असेल तर तुला हरी प्राप्त होईल. पुढं माऊली म्हणतात की एवढा थकतोयस की तुझं हरीवरती चित्त नाही आहे, त्या परमात्म्यावरती ध्यान नाही आहे. सायास करीशी प्रपंच दिन निर्शी, हरीशीन बसी कोण्या गुणे. अरे एखादा तरी तुझा गुण दाखव की तुला त्याची आठवण झाली. तू सायास करून प्रपंच दिन निर्शी म्हणजे प्रत्येक दिवशी दिवस उगवला की धड पडेपर्यंत धडपडतोय माझं माझं कबाड ओझ. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं करत 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 जमीन जुमला, धन दौलत, पैसा अडका याच्या मागेच तू गोल 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 फिरतोय. सायास करीशी प्रपंच दिन निर्शी, हरीशीन बसी कोण्या गुणे. माऊली म्हणतात हरीशीन बसी कोण्या गुणे, की कुठल्या गुणानं तू हरीला बसतोयस का? सायास करून प्रपंच दिन निर्शी धड पडेपर्यंत धडपडतोयस. पण आईच्या उदरात असताना त्या हरीला जे वचन दिलंस, ऐशी आकाराग्रही प्राणी पडीला अत्यंत दाटुनी, कळवळुनी म्हणे चक्रपाणी, देवा सोडवा येतुनी, तरी मी ही सोहित करेन, गर्भवास चुकवेन पुन्हा न येणे लागे. आम्हाला हे कळतच नाहीये, म्हणून माऊलींना समजावून सांगावं लागतंय. सायास करीशी प्रपंच दिन निर्शी, हरीशीन बसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. काय म्हटलं बघा, हरी जप करणे. आता जप शब्द अध्यात्मात कुठून आला असेल? बघा, खूप पूर्वीची लोक, आपल्या पंजोबापासून खापर पंजोबापर्यंत जुनी लोक म्हणायची की ही मौल्यवान वस्तू आहे, जपून ठेव. मौल्यवान वस्तू जपून ठेव म्हणजे सांभाळून ठेव, तुला पुढे उपयोगाला येईल, फायद्यात येईल. जपून ठेव हा पूर्वीपासून शब्द आलेला आहे, जपून ठेवणे. तसं मौल्यवान असलेलं हरीचं नाम जपून ठेवायला शिका. म्हणजे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. जप म्हणजे जपून ठेवणे, सांभाळणे त्या नामस्मरणाला. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचाचं जे धरण आहे तुमच्या आडवं आलेलं आणि त्याच्यात तुम्ही गुरपटलाय, ते धरण तोडण्याचं काम खरं तर ते नामस्मरण करेल, तो जप करेल.
ते नामस्मरण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरीचा जप करा आणि हरीला आठवण करून म्हणतात ना, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता म्हटलं ना, संत जनाबाई म्हटल्या ना, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता. तसं तुम्ही कोणतंही काम करत असा, काही करा, हातात काम आणि मुखात नाम असलं पाहिजे बाबांनो. आणि खरं आम्हाला देवाची भक्ती करण्यासाठी फक्त भाव हवा असतो. भाव कुठला वेळ काळ अमुक मुहूर्त काय असायला लागत नाही. म्हणून माऊली समजावतात ना, नाम घेण्यासाठी कुठल्या काळाची मुहूर्ताची कशाचीच गरज नाही आहे. प्रमाण आहे हरिपाठामध्ये. काळ वेळ नाम, काळ वेळ, काळ वेळ नाम उच्चारित नाही. दोन्ही पक्ष पाहे उद्धरती, दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. हरिमुखे म्हणा हरिमुखे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. खरं तर प्रपंच आणि परमार्थ करत असताना त्या हरीचं नाव जर काळ वेळ न पाहता घेतलं तर ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचाचं जे धरण तुमच्या भक्तीच्या आडवं येतंय ना, ते तुटलं जाईल. आणि एकदा का ते धरण तुटलं तर तुम्ही भक्तीही करू शकता, मुक्तीचीही भाषा करू शकता आणि तुम्ही स्वतः म्हणू शकता, याची देही याची डोळा, पाहिला मी मुक्तीचा सोळा. खरं तर हे सगळं होण्यासाठी आमच्यामध्ये समर्पणाचा भाव असणं गरजेचं आहे. समर्पण असणं गरजेचं आहे. भक्ति अकल सोच चतुराई और बुद्धि का विषय बिल्कुल नहीं है. भक्ति में सिर्फ और सिर्फ भाव की कदर हुआ करती है. म्हणून माऊलीने म्हटलं, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावे विन मुक्ती. तुमच्याकडे भाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे. जर नोटेला एका साईडला छाप आहे आणि एका साईडला काटा आहे तर नोट चालू शकते. त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो, लाभ होऊ शकतो, आमचं हित होऊ शकतं. पण एका साईडला छाप नाहीच आहे, फक्त काटाच आहे, कुठल्याच मार्केटमध्ये त्याला भाव नाही, किंमत नाही. तद्वतच तुमच्याकडे भक्ती आहे पण भाव नाही. भाव रूपी छाप जर तुमच्याकडे नसेल एका बाजूला तर भगवंताच्या मार्केटमध्ये तुमची काहीच किंमत नाही आहे. म्हणून माऊली म्हटल्या, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, यावरती एकच उपाय आहे. तो उपाय एकच आहे. तो म्हणजे जयास वाटे देव पाहावा, तेने सत्संग धरावा. सत्संगाविना देवादी देव पाविजेत नाही. आणि त्यासाठी एकच उपाय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. एका ईश्वराची ओळख, एका हरीची ओळख, ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा, री म्हणजे कुठेही रिता नसणारा, याची ओळख करून घेण्यासाठी आध्यात्मिक सद्गुरूला, वर्तमान सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये समयाचे वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत. जो शुभ संदेश आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्काराने निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानाचं वर्म, ज्ञानाची खून, ज्ञानाचा इशारा देऊन खरं तर ब्रह्मज्ञानाची ज्ञानदृष्टी माऊलींना दिली. तीच ज्ञानदृष्टी आज समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देत आहेत. जो ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाची खून, ज्ञानाचं वर्म खरं तर संत शिरोमणी नामदेव महाराजांना खेचर स्वामींनी दिली. आणि नामदेव महाराज म्हटले, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो.
ते वर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणून आज निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देते की बाबांनो, एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा बाबांनो. आणि जाता जाता एवढीच विनंती करेन, व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रियासुद्धा द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुमचा आशीर्वाद, तुमची प्रतिक्रिया, तुमची कॉमेंट म्हणजे मला अजून अंधारातून प्रकाशाकडे येता येईल, माझ्या विचारांना पॉलिश मिळेल. म्हणून तुम्ही नक्की ऐकल्यानंतर असाच व्हिडिओ सोडू नका, तर प्रतिक्रिया द्या, कॉमेंट द्या, म्हणजे मला कळेल की नक्की अजून काय सांगायला पाहिजे. खरं तर तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला, धन निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.